आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी या ठिकाणी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. समडोळी येथील मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक व मानसिक वाढीसाठी एकमेव शैक्षणिक संस्था म्हणजेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी. शाळेचे संस्थापक स्वर्गीय बाबासाहेब पाटील व चेअरमन त्रिशला संजय पाटील यड्रावकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच सर्व संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नातून व सर्व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घडत आहेत सुसंस्कृत विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू. शाळेतील मुलांना योग्य ती शिस्त व वळण लावण्याचे काम म्हणजेच या शाळेतील शिक्षक वर्ग संगणक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी अद्ययावत अशी संगणक प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध आहे. विज्ञान विषयासाठी सर्व अद्ययावत साहित्याने सुसज्ज असलेली अशी एक मोठी प्रयोगशाळाच या ठिकाणी उपलब्ध आहे. येथूनच भारताचे भावी शास्त्रज्ञ घडतील यात तिळमात्र देखील शंका नाही. शाळेच्या वरांड्यामध्ये मुलांनी बनविलेले विविध प्रकल्प देखील शाळेच्या भिंतीवर रेखाटले आहेत. त्यामुळे मुलांचा बौद्धिक स्तर उंचावण्यास नक्कीच मोलाची मदत होते. खेळ म्हणजे विद्यार्थ्यांचा मुख्य कणा, कारण मुले जर मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांची सांघिक वृत्ती वाढते. त्याचप्रमाणे खेळामुळे त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. या शाळेतील मुलांनी राष्ट्रीय स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळामध्ये मजल मारली आहे व समडोळीचे नाव भारताच्या नकाशावर कोरले आहे. आता आपण येऊया नवीन इमारतीमध्ये. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू झाली आहे. 2018 पासून येथे लहान गट, मोठा गट ते 4थी पर्यंतचे प्राथमिक वर्ग भरवले जातात. यासाठी नवीन अद्ययावत अशी इमारत बनविली आहे. त्यामुळे इथे येताना मुलांना एक वेगळाच आनंद मिळतो. शाळेसाठी मोठे मैदान देखील येथे उपलब्ध आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी एकत्र खेळू शकतात आणि संघ भावना वाढीस लागते. शाळेमध्ये कराटे, जुडो, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ व्हावी म्हणून बुद्धिबळ तसेच कॅरम हे बैठे खेळ देखील मुलांना खेळायला दिले जातात. एकूणच अतिशय मोकळी हवा, स्वच्छ उजेड, भरपूर प्रकाश आणि मनमिळावू व हसतमुख शिक्षक वर्ग यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या या बॉईज व गर्ल्स हायस्कूल समडोळी येथील आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात एक उत्तम नागरिक आणि यशस्वी व्यक्ती बनवा. शाळेचे आणि संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय बाबासाहेब पाटील यांना अभिवादन करून मी आज आपल्यासमोर काही 4 शब्द शाळेविषयी मांडत आहे. माझी जिल्हा परिषद सदस्य आमच्या संस्थेच्या सर्वेसर्वा उज्ज्वलाताई पाटील मॅडम यांच्या सहकार्यानं आम्ही आज चांगल्या पूर्ण अशा शिक्षणापर्यंत पोहोचलो आहोत आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमच्या विद्यमान अध्यक्षा सौ त्रिशलाताई पाटील यड्रावकर मॅडम यांनी प्रत्येक गोष्टीत स्वतः पुढाकार घेत आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ असा शैक्षणिक अनुभव असल्यामुळं आज आमची शाळा उंच भरारी घेत आहे. आणि आम्ही शाळेमध्ये यावर्षी NNMS परीक्षेमध्ये सुद्धा नंबर मिळवलेला आहे. त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल, आमची मुलं पास झालेली आहेत त्यामध्ये सुद्धा. आणि प्रत्येक उपक्रमामध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये आमची शाळा भरारी घेत आहे. क्रीडा क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये तर कराटेमध्ये आमची शाळा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन आलेली आहेत. आमची 2 मुले सुशांत मस्कर आणि पारस सर्वदे यांनी नेपाळला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कराटेमध्ये. आणि त्याचबरोबर खो खो असेल, विविध गोळाफेक असेल, अशा क्षेत्रात सुद्धा आम्ही जिल्हा स्तरापर्यंत जाऊन आलेलो आहोत. आणि त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा असतील, नृत्य असतील, गाणी असतील, गायन स्पर्धा असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये आमची शाळा पुढाकार घेत होती आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही यश संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर आज स्पर्धा परीक्षेला महत्त्व आलेलं आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळवलेलं आहे. आजपर्यंत प्रत्येक वर्षी मुलं आमची नंबरमध्ये आहेत, स्कॉलरशिप मिळवत आहेत. आणि त्याचबरोबर इन्स्पायर अवॉर्ड म्हणून विज्ञानचा एक भाग असतो किंवा वैज्ञानिक प्रदर्शन असतंय, या याच्यामध्ये सुद्धा आमचा पार्श सुरेश पाटील हा मुलगा राज्यस्तरापर्यंत जाऊन आलेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं पुढे येत आहेत आणि पुढे आलेली आहेत. त्याचबरोबर 10वीचा निकाल गेली कितीतरी वर्षे झाली 100% लागत आहे.
त्याचबरोबर 10वीचा निकाल चांगलाच आहे आमचा. आणि बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये आज क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचं ग्राउंड वगैरे आम्ही सुंदर अशा रीतीनं करून घेतलेलं आहे. आणि त्या खेळण्यासाठी भरपूर असं साहित्य आम्हाला मुलांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शाळेमध्ये आज लागणाऱ्या, संगणक कक्ष आहे वेगळा आहे, विज्ञान प्रयोगशाळा आज आमची वेगळी आहे. त्याचबरोबर रोबोटिक्स उपक्रमसुद्धा आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची मुलं कॉम्प्युटरच्या परीक्षेमध्ये पण MSCIT परीक्षेमध्ये पण नंबरात आलेली आहेत. आणि MKCLची जी परीक्षा असते त्यामध्ये सुद्धा विराज पाटील हा मुलगा यावर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं पुढे येत आहेत आणि आलेली आहेत. आणि असंच आम्ही यापुढेही शाळेची उंच भरारी गाठू, गरुड झेप प्राप्त करू आणि शाळा भरारीला आणण्यासाठी, गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू आणि शाळेला चांगल्या स्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना पोहोचवण्यापर्यंत आमच्या शाळेचं नाव बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी. माझं नाव श्रीमती तांबवेकर SA. मी 6वी ते 10वी विज्ञान विषय शिकवते आणि प्रयोगशाळेमध्ये साहित्याची मांडणी करून घेतलेली आहे. आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना उभं करून प्रत्येक प्रयोग साहित्याची मांडणी, त्याचं नाव व त्याचं कार्यपद्धती ते विद्यार्थी समजावून सांगतील. हे प्रयोगाचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. भावी आयुष्यामध्ये त्यांना सायंटिस्ट होण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पदावरती कार्य करण्यासाठी तर त्यांना त्या शिक्षणाचा उपयोग होईल. वेगवेगळं संशोधन करू शकतील. आणखी त्यांच्या सायन्स शाखेला त्यांना ॲडमिशन घेऊन त्यांना प्रॅक्टिकल करणं हे सोपं जाईल त्यांना. आणि प्रॅक्टिकलच्या सहाय्याने ते थेअरी वर्क सुद्धा व्यवस्थित प्रकारे पार पडू शकतील. हे ड्रॉइंग पेपर आहे. हे काचेचे. माझे नाव वैष्णवी विनायक मंडली. इयत्ता 8वी. हे काचेचे ड्रॉइंग पेपर आहे. ही काचेची टेप आहे. त्याचा अभ्यास प्रकाशाचे आवर्तन बघण्यासाठी होतो. माझे नाव आहे अंजिला शरीफ मजार. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. हे आहे मानवी कान, हे आहे मानवी डोळा आणि हे आहे मानवी मेंदू. नमस्कार, माझे नाव श्रद्धा घनश्याम कांबळे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. हे आहे चंचुपात्र. हे आहे परीक्षेच्या नळ्याचे स्टँड आहे. हे आहे गोल बुडीचा चंचुपात्र आहे. हे आहे स्पिरिटचा दिवा. हे आहे प्लॅस्टिकचे परीक्षेचे स्टँड. हे आहे सूक्ष्मदर्शिका. ह्याच्यामध्ये हे बघू शकतात. धन्यवाद. मी कुमारी सूर्यानी चांगलं कांबळे, 8वी. इयत्ता 8वी शिकत आहे. हे आहे सूक्ष्मदर्शिका यंत्र. हे डोळ्याने जे सूक्ष्म दिसत नाही ते यातून पाहता येतात. ही आहे नेत्रिका. हे आहे उघट नलिका. हा आहे मंचक. हा पाया. हे अंतर्द्रविका. हे धूल आहे. त्यानंतर हे सूक्ष्म फुलिका आहे आणि हे सूक्ष्म दर्शक आहे. माझे नाव सुफिया नदाफ. मी इयत्ता 8वीत शिकते. हे ओहमचे रॉ मटेरियल आहे. हे मेगामीटर दर्शवते आणि हे व्होल्टमीटर दर्शवते. हा पडदा आहे. यातून पलीकडची वस्तूची प्रतिमा बघायला मिळते. त्यासाठी ठराविक अंतर दर्शवायला लागते.